आम्ही तुम्ही कुठल्या पार्टीचे होता आधी? आम्ही अभिजित पाटलांच्या अभिजित पाटलांच्या पार्टीचे. पार्टीचे. परंतु अनेक आमचे नेत्याशी सल्ला मसलत झाली, परंतु आम्हाला कुठलीही हक्काची आणि चांगली वागणूक दिली गेली नाही. आणि हक्काची वागणूक दिली मग आम्ही पूर्ण नाराज झालो, पूर्ण कंपनी, की आपल्याला इथं खऱ्याला न्याय नाही. आणि खऱ्याला न्याय नाही म्हणल्यानंतर आम्ही आपलं गप बसलो आणि आम्ही मनाशी खून गाठ बांधली की म्हणलं आपलं काय खऱ्याचा इथं विचार करण्याची परिस्थिती नाहीये. आणि त्यामुळं आम्ही परत वेगळी चूल ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि वेगळी चूल म्हणण्यापेक्षा आम्ही कोणालाच काय न बोलता, कोणाला वाईट न काय बोलता, आम्ही आमचा निर्णय, आमच्या पाठीमागच्या लोकांचा निर्णय आणि तरुण पिढीचा निर्णय, या तरुण पिढीच्या निर्णयाशी आम्हाला सहमत होऊन आम्ही हा निर्णय घेतलेला. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला, काय कारण या पाहिजे प्रवेश का केला? कारण काय? प्रवेश करण्याचं कारण काय आहे, आम्हाला आमच्या पद्धतीचा उमेदवार दिला नाही. आम्हाला अपेक्षित काय होतं, या 13-14 गावातला उमेदवार द्यावा, योग्य उमेदवार द्यावा. उमेदवार योग्य नाहीत म्हणून आम्ही योग्य उमेदवाराच्या पाठीमागे उभा राहण्यासाठी आम्ही निर्णय घेतला. तुम्ही आधी अभिजित पाटील गटाचे समर्थक आहे, कार्यकर्ते? आम्ही समर्थक इतर गटात होतो, पण आता आम्हाला दिलेले किती उमेदवार आहेत ना, ते योग्य नाहीत. काय योग्य नाही? योग्य नसण्याचं कारण त्याचा इतिहास आहे ना. काय? एकाच घरात 30-30 पद, ते नको आहे. एक संचालक तेच, त्यांना जिल्हा परिषद सदस्य, इतर कार्यकर्त्यांनी संधीच नाही. आम्हाला भाजपमध्ये प्रवेश करावा लागला. हा कार्यकर्ते आम्ही ज्यांच्या जीवावर हे राजकारणचा गट तयार करतोय, त्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला जर तिथं मान्यच नसेल, तुम्हाला जर तुमचं मतच विचारात घेतलं नसेल, तर तुम्ही तिथं कशाला थांबताय? मग कार्यकर्त्यांच्या रेटेपोटी हा निर्णय घेतला. काय तुमची अशी मागणी होती का की वाखरी जिल्हा परिषद गटातलाच उमेदवार आम्हाला द्या? पहिल्यापासून आणि पहिल्या दिवशी मीटिंगला हा आवाज उठवला होता की वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये द्या, नाहीतर एकतर वाखरीतला द्या. आमच्या गावामध्ये जवळजवळ 6000चं मतदान आहे. मग 6000 मतदान असताना आम्ही म्हणतो द्या आमच्या गावातला उमेदवार. आणि मग आमच्या गावातल्या उमेदवाराची दुसरी मागणी होतीच, आम्ही त्यांना द्या म्हणतो. काय फरक पडतोय आम्हाला? नसेल तुम्हाला वाखरीची उमेदवारी द्यायची तर जवळपासच्या जी गावातले उमेदवार आहेत त्यांची नाव घेऊन आम्ही सांगितले द्या त्यांना, आम्ही त्यांचा पळून प्रचार करून आणतो निवडून. कशी निवडून येते आम्ही बघतो. बागलांच्या उमेदवारीकडे कसं बघताय? आम्हाला बागलाच्या उमेदवाराचा आमचा विषयच नव्हता. आमचा त्यांच्या उमेदवारी विषयच नव्हता. त्यांच्या आटासाने त्यांनी घेतलेली उमेदवारी दिलेली उमेदवारी असं आहे. काय वाटतं तुम्हाला, आज भाजपमध्ये प्रवेश केलाय तुम्ही, काय कारण? वाखरी गटात बाकी उमेदवारी मिळाली नव्हती कधी. वाखरी हे 6000चं गाव आहे मतदानाचं, परंतु आमची अपेक्षा होती की आमच्या संग्रामदादाला उमेदवारी मिळेल, कारण का बाकी गटातून उमेदवारी मिळाली नाही. आता असा चेहरा बी संग्रामदादा नव्हता, बाबा एवढा ताकदीचा चेहरा आहे, पण अचानक काय समीकरण वरच्या बाजूला बदलली गेली, संग्रामदादांना माघारी घ्यायला लागलं. हे काय आम्हाला कार्यकर्त्यांना पटलं. आम्ही कट्टर बालके काम करणारे माणसं होतो, पण आम्ही आता बालके सोडून आता आम्ही भाजपच्या याला गेलेलो आहे. तर काय वाटतं तुम्हाला? चांगलं काय नाव? एक नंबर केले. काय प्रवेश केला? आम्हाला 13 गावापैकी कुठला तरी उमेदवार पाहिजे होता. आम्हाला उमेदवार सुशिक्षित पाहिजे होता. दुसरी गोष्ट काय आहे, प्रत्येक वेळेस असा उमेदवार जी आम्हाला त्या पार्टीत होता, त्या पार्टीत उमेदवार इतके सुशिक्षित नाही. परत दुसरी गोष्ट काय आहे, त्यांच्या घराण्याचं काय चालू आहे, प्रत्येक वेळेस दुसऱ्या आमच्या गावात मतदान नको, आणि पहिल्यांदा पंचायत समिती असू द्या त्यांनाच पद पाहिजे, जिल्हा परिषद असू द्या त्यांनाच पद पाहिजे. बाहेरनं गावात येऊन वाखरी गावावर हक्क गाजवणं, एखाद्या गोरगरिबाला ताप देणं, ही आमच्या डोक्याला पटत नाही. त्यामुळे आम्हाला उमेदवार पटत नाही. त्यामुळे ती उमेदवार पटत नसल्यामुळे कोणतं सुशिक्षित आमच्या उमेदवाराला नाकारल्याबद्दल हे आम्हाला काय नाही, पण जिल्हा परिषदला बोलणारा एखादा चांगला उमेदवार असावा ह्यासाठी आम्हाला ही उमेदवार बरं वाटला. किंवा पंचायत समितीला एखादा चांगला बोलणारा किंवा चांगल्या त्याची माणूस म्हणून तर चांगला असा उमेदवारासाठी आम्हाला भाजपमध्ये यायची पाळी आली. चांगल्या उमेदवाराची
चांगल्या उमेदवाराची आम्हाला गरज असल्यामुळे हे बागल जे आहे ते आता इथं बोलताना म्हणले की ते वाखरी जिल्हा परिषदच्या बाहेर आहेत, मग इथं चांगली माणसं मिळत नाहीत काय गटात? अहो आम्ही बी प्रयत्न करून दमलो ना. आमच्या नेत्याला सांगितलं, कोण आहे तुमचा? बहिरत बालकी आमचा नेता होता. आम्हाला सांगितलं, नेत्याला बी 2-4 वेळा सांगितलं की आम्हाला हे उमेदवार नको, दुसरा द्या. आम्हाला द्या असं नव्हतं आमचं, आमची तयारी होती, पण आम्हाला द्या असं आम्हाला नव्हतं. पण आमचा उमेदवार दुसरा द्या. की प्रत्येकच वेळेस कोणतरी यायची, आमच्या बाहेरच्या गटातली यायची, आमच्या बोकाटीवर बसायची. प्रत्येक वेळेस चालत नाही ना. एकदा असू द्या, 2दा असू द्या, 3दा असू द्या, 4दा असू द्या, प्रत्येक वेळेस त्यांनाच तुम्हालाच तुमच्याच पोटावर डाळ ओढत असला तर आमचा काय उपयोग आहे? आमच्या गावाला काय सुताक बिताक पडले? आमच्या गावात एखादा नेतृत्व करणारा माणूस नाही. बरं आमच्या गावात राहू दे, ह्या 13 गावापैकी कुठला तरी एखाद्या गावातला उमेदवार पळता ना. मग ह्या आमच्या 13 गावापैकी उमेदवार आणि सुशिक्षित उमेदवार हे केलं. यावेळेस मग आता पुन्हाच काम जिल्हा परिषदेला? जिल्हा परिषदला काळे गटाचं काम करणार आहे आणि पंचायत समितीला नानासाहेब गोसावीच काम करणार आहे. नमस्कार. काय आज भाजपची काय भूमिका काय तुमची? मी माझं नाव शशिकांत नाग टिळक. मी स्वतः माझ्या आईसाठी इच्छुक होतो जिल्हा परिषद वाकरी गटासाठी, पण प्रशांत मालकांचा आदेश मानून आम्ही माघार घेतलेली आहे आणि आम्ही कुठले म्हणजे हट्ट धरत बसलेलो नाही. मालकांचा आदेश आम्ही मान्य करून आम्ही उमेदवारीतून माघार घेतलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या शेळवे गावातून भरघोस मत आम्ही मोनिकाताई आणि नाईक नवरेताई यांच्यासाठी आम्ही जेव्हाच रान करू, त्यांना अधिकाधिक मताधिक्य देऊन विजय करू, एवढीच आम्ही आश्वासन देतो गावाच्या वतीनं.